RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालकवर्ग आहे ज्यांचे नंबर लागलेले आहेत तर ते सुद्धा चिंतित आहे आणि ज्याही पालकवर्गांचा नंबर हा वेटिंगमध्ये आहे ते सुद्धा चिंतित आहेत. कारण की ज्यांचाही नंबर लागलेला आहे त्यांना 20 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचे आहे. कारण की जे सेंटर आहे त्यावरती खूप गर्दी आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला वेळ लागत आहे. अशाबद्दल भरपूर जे पालकवर्ग आहे ज्यांनी कमेंट्स केलेले आहेत. तर या डेटमध्ये मुदतवाढ होणार का, तर बघू शकता एक अंदाज जर काढला तर या डेटमध्ये मुदतवाढ होण्याची दाट शक्यता आहे. कारण की 10 तारखेला जेव्हा हे व्हेरिफिकेशन सुरू झालेलं होतं 10 पासून 20 तारखेपर्यंत, तर 10 तारखेला सायंकाळी लिस्ट जाहीर झाली. म्हणजे 10 तारीख ही ऑलरेडी कॅन्सल झाली. म्हणजे 11 तारखेपासून, तर 11 तारखेपासून जर बघितलं तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे दिवस आले होते. त्यानंतर परत सुट्टी आली, त्यानंतर 14 तारखेला सुट्टी आली. ह्या ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत तर या सुट्ट्या जर पकडल्या तर अंदाजे जेही पालकवर्ग आहे ज्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांना डेटमध्ये मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे थोडा वेट करा किंवा तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला जात आहे त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ शकता. कारण भरपूर जे विद्यार्थी आहे, कारण की बघू शकता जो आकडा आहे ॲडमिशनचा, कारण की यामध्ये जे ॲडमिशन होत आहे बघू शकता कन्फर्म ॲडमिशनचा आकडा अजूनही कमी आहे 7116. तर हा आकडा सुद्धा कमी आहे. कारण जे व्हेरिफिकेशन आहे हे अजूनही सुरू आहे आणि ॲडमिशनचा जो आकडा आहे तो आकडा बघू शकता तर 1 लाख आहे. 1 लाख आकडा आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये झालेला ॲडमिशन हा कन्फर्म ह्या 7000 आहे. म्हणजे अजून भरपूर ॲडमिशन ह्या व्हेरिफिकेशन व्हायचे आहे आणि त्यांचे जे स्टेटस आहे हे ॲडमिटेडसुद्धा व्हायचे आहेत. त्यामुळे डेट वाढण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची लवकरच अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार. आणि त्यामध्ये जी दुसरी लिस्ट असेल, जसे की दुसरी लिस्ट 20 तारखेनंतर जाहीर होणार होती, तर जर मुदतवाढ झाली आणि साधारणतः जर 8 दिवसाची जरी मुदतवाढ झाली तर या महिन्यामध्ये आपली जी दुसरी लिस्ट असेल म्हणजे लिस्ट क्रमांक 2 तर ही जाहीर होणार नाही आहे. कारण ही होणार आता पुढील महिन्यामध्ये. कारण यामध्ये जर मुदतवाढ झाली तर 28 किंवा 30पर्यंत ही मुदतवाढ होऊ शकते. ही जर मुदतवाढ झाली तर पुढील जे लिस्ट असेल ही पुढील महिन्यात म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे. आता अशाबद्दलची माहिती आहे. भरपूर जे पालकवर्ग होते कमेंट्स करत आहे सर मुदतवाढ होणार का, आणि जे वेटिंगमध्ये होते ते विचारत आहे सर जी दुसरी लिस्ट आहे ही कधीपर्यंत जाहीर होणार. तर जोपर्यंत पहिल्या लिस्टचे व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत दुसरी लिस्ट ही जाहीर होणार नाही. आणि दुसऱ्या लिस्टमध्ये चान्स मिळणार ते म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना 86,034 जे विद्यार्थी आहे यामधील शाळेमध्ये जेवढे विद्यार्थ्यांचे जागा शिल्लक राहिल्या तेवढे विद्यार्थी हे सिलेक्ट करण्यात येणार आहे, वेटिंगवाले विद्यार्थी. तर पालकवर्गांनी वेट करा. तुम्ही जिथेही व्हेरिफिकेशन सेंटरला जात आहे त्यांच्याकडून माहिती घ्या. त्यांना विचारा सर अजूनही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि आता 4 दिवसाचा वेळ बाकी आहे, तर यामध्ये आमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय व्हायचे आहे, तर यामध्ये मुदतवाढ होणार का त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि जी दुसरी लिस्ट आहे याबद्दल तर ऑलरेडी पहिली लिस्ट संपल्यानंतर दुसरी लिस्ट लागणार आहे. तरी पालकवर्गांनी आपले डॉक्युमेंट तुम्ही प्रयत्न करा की आपले डॉक्युमेंट 20 तारखेच्या आत व्हेरीफाय होऊ शकले पाहिजे. कारण जी आपण मुदतवाढसाठी वाट बघतोय त्या मुदतवाढसाठी वाट बघणे हे चुकीचं आहे. कारण की आपला नंबर लागलेला आहे, सध्या आपल्याला 20 तारीख दिलेली आहे. 20 तारखेच्या आत आपण हे चेक करा की आपले डॉक्युमेंट हे व्हेरीफाय व्हायलाच पाहिजे. थोडा त्रास होत आहे तुम्हाला मान्य आहे, परंतु आपण जर वेळेच्या आतमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स आपले जर व्हेरीफाय केले तर आपल्याला जोही समोर जो त्रास होणार आहे तो त्रास होणार नाही. कारण की डेट वाढ होणार, परंतु आपण 100% कोणतीही गोष्ट सांगू शकत नाही. कारण की संपूर्ण जे ऑथॉरिटी आहे हे RTI डिपार्टमेंटकडे आहे आणि RTI डिपार्टमेंट जे अपडेट आपल्याला देईल साईडवर त्याच अपडेटवर आपण संपूर्ण काम करू शकतो. तर वेट करा, आपले डॉक्युमेंट्स प्रयत्न करा की 20 तारखेच्या आत व्हेरीफाय झालेच पाहिजे. आणि जर ही अपडेट येईल आता RTI कडून ती तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी अपडेट देणे सुरूच आहे. तुम्हाला ज्याही अडचण असेल त्यावरती तुम्हाला कमेंट्सवर सुद्धा उत्तर देणे सुरू आहे. काही कमेंट्स सुटत असेल तर तुम्ही परत नवीन व्हिडिओवर कमेंट्स करा. आपण जास्तीत जास्त पालकांना त्यांना जी अडचण येत आहे त्यावरती माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि RTI बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करू. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.